नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की आता जलसंधारण विभागाची भरतीसुद्धा जाहीर झालेली आहे। जवळपास 600+ पदे या भरतीमध्ये असणार आहे आणि त्याची जी ॲड आहे ती आता त्यांनी पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये जाहीर केलेली आहे। ती न्यूजपेपरमध्ये ॲड जी आहे ती आपण आज बघणार आहोत आणि त्याची डिटेल ॲड जी आहे ती लवकरच येईल आणि जशी ती ॲड येईल तर ती आपल्या चॅनलवर उपलब्ध असेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईकसुद्धा करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना त्याबाबत समजेल आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा, त्यांनासुद्धा याबाबतीतली माहिती कळू द्या। तर आपण आता सरळ वळूया जाहिरातीकडे। नेमकं पदं किती आहेत आणि तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत, सगळे इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत। चला तर बघूया। तर ही ॲड आपल्यासमोर ओपन झालेली आहे लोकमत पेपरमध्ये। आजच्या लोकमत पेपरमध्ये महाराष्ट्र शासन आयुक्त व मृदा जलसंधारण, महाराष्ट्र शासन छत्रपती संभाजीनगरचं जे पेपर असेल त्यामध्ये ही ॲड जी आहे ती आलेली आहे आणि त्यामध्ये मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली जलसंधारण व जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित या संवर्गासाठी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात 2023। तर पद कोणतं आहे तर जलसंधारण अधिकारी स्थापत्य हे पद आहे आणि या पदासाठी 600+ पदांची भरती जी आहे ती आता जाहीर झालेली आहे। तर तेच आपण आज बघणार आहोत। तर आपल्याला इथे दिलेलं आहे मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली जलसंधारण जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित या संवर्गातील 670 रिक्त पदांच्या प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार दर्शवण्यात आलेली पदसंख्या सरळ सेवेने रिक्त पदे भरती करता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून मान्यता दिलेल्या प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार मृदा व जलसंधारण विभागाची जी वेबसाईट आहे ऑफिशियल swd.maharashtra.gov.in तर या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 21 म्हणजे आजपासूनच जे आहेत अर्ज सुरू झालेले आहेत। आज 21 तारीख आहे आणि आजपासून अर्ज सुरू होऊन 10 जानेवारीपर्यंत हे अर्ज चालणार आहेत आणि 10 जानेवारीपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत। सदर पदांवरील भरती करता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येतील। तर ते जाहिराती वगैरे त्यांनी सांगितलं आहे कुठं आपल्याला सेंटर वगैरे घेता येतील। त्यानंतर ऑनलाईन परीक्षेची तारीख विभागाच्या संकेतस्थळावर यथाअवकाश प्रसिद्ध करण्यात येईल। सदर जाहिरातीत महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तर ऑनलाईन नोंदणी सुरू होण्याचा दिनांक काय आहे तर आजपासून म्हणजेच 21 डिसेंबरपासून जे आहे ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे। फॉर्म भरण्यासाठी 21 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। अंतिम दिनांक जो असेल तो असेल 10 जानेवारी, 21 डिसेंबर ते 10 जानेवारी आणि तुमचे प्रवेशपत्र 7 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे। आपण बघतो की जे पण पेपर आपल्याला येत असतात, जे पण भरती येत असते किंवा जे पण एक्झाम येत असतात तर त्या सगळ्यांचे जे हॉल तिकीट आहेत ते 7 दिवस अगोदर येत असतात। तर 7 दिवस याचंही अगोदर येईल आणि त्यानंतर आता आपण बघूया जागांकडे वळूया, जागा बघूया नेमकं किती आहेत। तर सामाजिक आरक्षणानुसार इथं जागांचं जे विभागणी आहे ती करून ऑलरेडी इथे दिलेली आहे। तर त्यामध्ये आपण बघूया अनुसूचित जातीसाठी एकूण पदं जे असणार आहेत ते असणार आहे 85 पदे। एकूण पदं 85 असणार आहे। त्यामध्ये महिलांना 25%, खेळाडूंना 4 जागा, महिलांना 25 जागा त्यानंतर सर्वसाधारणमध्ये 56 जागा, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात जागा आहेत। एकच पद असल्यामुळे आणि इथे सर्वसाधारण आपल्या समांतर आरक्षणानुसार सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जागा देण्यात आलेल्या आहे। आपण फक्त इथे ज्या सर्वसाधारणच्या जागा आहेत किंवा एकूण जागा आहेत, एकूण आणि सर्वसाधारणच्या जागा बघूया। बाकी तुम्ही ही ॲड जी आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध असेल। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्यावर ही ॲड जी आहे ती बघू शकणार आहात। ती ॲड तुम्ही व्यवस्थित नंतर बघून घ्या। तर अनुसूचित जातीसाठी एकूण ST कॅटेगरीसाठी एकूण 56 जागा आहेत आणि त्यापैकी 36 जागा या सर्वसाधारणसाठी आहेत। त्यानंतर विजय गट अ साठी 17 जागा आहेत आणि त्यापैकी 11 जागा या सर्वसाधारणसाठी आहेत। त्यानंतर विजय गट ब साठी 15 जागा आहेत आणि 10 जागा या सर्वसाधारणसाठी सुटलेल्या आहेत। जनरल विजय गट ब चे जे असतील त्यांच्यासाठी आहेत। विजय गट क मधील 19 जागा या एकूण आहेत, त्यापैकी 12 जागा
सर्वसाधारणसाठी आहे. त्यानंतर विजय गट ड साठी 13 जागा आणि त्यापैकी 8 जागा सर्वसाधारणसाठी. त्यानंतर ACBCसाठी 16 जागा आणि त्यापैकी 10 जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारणसाठी असणार आहे. त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे OBCसाठी जे आहे 129 जागा असणार आहे. फार मोठा आकडा आहे. 129 जागा असणार आहे आणि त्यापैकी 84 जागा या सर्वसाधारणला असणार आहेत. EWSसाठी 67 जागा आणि 44 जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारणसाठी असणार आहे. आणि जे ओपन कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीसाठी 253 जागा आणि 164 जागा जवळपास या सर्वसाधारणसाठी असणार आहे. म्हणजे फार मोठा आकडा आहे. सर्वसाधारणसाठी आपण बघतोय एकूण 435 जागा आहेत, खेळाडूंसाठी 34 जागा आहेत आणि महिलांना 201 जागा आहेत. तर अशा प्रकारे समांतर आरक्षणानुसार या जागा दिलेल्या आहेत आणि एकूण जागा ज्या आहेत त्या जवळपास 670 जागा आहेत. 670 इतक्या मोठ्या प्रमाणात जागा ज्या आहेत मृदा व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत देण्यात आलेल्या आहेत. आणि आपण इथे बघितलं की वरील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या 670 पैकी 1% एकूण 7 पदे अनाथ प्रवर्गांसाठी आहेत. म्हणजे 670 पदे आहेत तर त्यापैकी 7 पदे जे आहेत ते अनाथ प्रवर्गांसाठी राखीव असणार आहे. त्यानंतर 4% एकूण 27 पदे 670 पैकी 27 पदे दिव्यांग प्रवर्गाची असणार आहे. 7 पदे अनाथ प्रवर्गासाठी, 27 पदे दिव्यांग प्रवर्गासाठी 670 जागांपैकी. तर अशा प्रकारे समांतर आरक्षणानुसार या जागांची विभागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि याचे फॉर्म जे आहे ते आपल्याला माहितीच आहे 21 डिसेंबरपासून सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट जी असणार आहे ती 10 जानेवारीपर्यंत याचे फॉर्म जे आहे ते चालणार आहेत. आपण ॲडमध्ये आपण वरतीच बघितलं 10 जानेवारीपर्यंत फॉर्म चालणार आहे. आणि डिटेल ॲड जे आहे ते आपल्या ऑफिशियल वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात येईल आणि जशी डिटेल ॲड येईल तशी ती तुमच्यापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत पोहोचवण्यात येईल. यूट्यूब चॅनलला पॉसिबल नसेल तर टेलिग्राम चॅनलवर ती ॲड नक्कीच उपलब्ध असेल. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आला तर आपल्या यूट्यूब चॅनलला असेल त्यामुळे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी सगळ्यांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. चला तर भेटूया नवीन अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.